व्हॉट इज अ ब्रह्ममुहूर्त विच कॅन हेल्प्स यू मॅनिफेस्टिंग युअर ड्रीम्स. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर असे कोणते चमत्कारिक शब्द बोलायचे आहेत किंवा ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी लवकर उठल्यानंतर काय होतं, आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे बदल घडतो आणि आपलं आयुष्य संपूर्ण आयुष्य कशा पद्धतीने बदलून जातं हेच तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर रोज तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून नित्यनियमाने रोज ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही जर सगळे काही सवयी तुमच्या शरीराला लावून घेतल्या तर युनिवर्स देखील तुम्हाला सर्व काही देऊ शकतं. म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे ती देखील तुम्हाला मिळू शकते. बघा, फक्त परमात्मा, आपला जो परमात्मा आहे, युनिवर्स आहे, युनिवर्सला फक्त आपल्याला संदेश पाठवायचा आहे. युनिवर्सला एक आपण मॅसेज द्यायचा आहे. युनिवर्स सगळं काही आपल्याला देतो, पण ते पॉझिटिव्हरित्या आपल्याला द्यायचं आहे. कशा पद्धतीने आपण ते त्यांना मेसेज पाठवायचा किंवा कशा पद्धतीने आपली इच्छा आपण प्रकट करायची हेच तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, खरंच स्वतः युनिवर्स सर्व काही तुम्हाला देतील. तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे. हे कशाप्रकारे पॉसिबल आहे, पण तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते की युनिवर्सजवळ म्हणजेच परमात्म्याजवळ आपल्याला जे काही हवं आहे ते पहिल्यापासून उपलब्ध आहे. फक्त ते पॉझिटिव्हरित्या आणि योग्यरित्या मागण्याची गरज आहे. योग्यरित्या आपण ते अट्रॅक्ट करण्याची जी पॉवर आहे, जी ऊर्जा आहे ती मांडण्याची गरज आहे. पैसा, पॉवर, चांगल्या फॅसिलिटीज, धन, दौलत हे सर्व काही जे आपल्याला आपल्या संसारात हवं आहे. या पृथ्वीवर राहणारी प्रत्येक व्यक्ती दिवस रात्र कष्ट करून मेहनत करते, काबाड कष्ट करते, चांगलं आयुष्य जगता यावं, चांगलं उत्तम आयुष्य आपल्या मुलांना मिळावं, आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. म्हणून तो रात्रंदिवस काबाड कष्ट करत असतो. तुम्हाला देखील माहिती आहे, चांगले पैसे कमवू शकतो, चांगले जीवन व्यतीत करू शकतो, पण बऱ्याच व्यक्तींना जीवनात खूप स्ट्रगल करावं लागतं. त्यांना इतकं स्ट्रगल करावं लागतं की मानसिक त्रासातून, शारीरिक त्रासातून, सगळ्यातून त्यांना जावं लागतं. कारण आपण ज्या त्रासात आहे त्या त्रासात आपली मुलं येऊ नयेत म्हणून ते इतकं स्ट्रगल करत असतात. त्यांच्या मनासारखी कोणतीच गोष्ट घडत नाही. लगातार स्ट्रगल करून, मेहनत करूनही यश मिळत नाही. ज्या गोष्टीची ते अपेक्षा ठेवतात ती गोष्ट त्यांना कधीच मिळत नाही. मग अशा स्थितीत काय करायला हवे, असाच प्रश्न ते त्यांच्या डोक्यात येतो आणि कुठेतरी वेगळंच टोकाचं पाऊल किंवा कुठेतरी चुकीचा निर्णय ते घेऊन बसतात आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाला जे काही दुःख असेल, कष्ट असेल ते भोगावं लागत असतं. तेव्हा युनिवर्सजवळ जायचं आहे किंवा आपल्या परमात्म्याजवळ आपल्याला जायचं आहे. बघा, जेव्हा आपण आपल्या मुखातून जो काही शब्द काढतो त्या शब्दाची एनर्जी क्रिएट होत असते. प्रत्येक शब्दाची एनर्जी क्रिएट होत असते. तुम्ही घरात जर पॉझिटिव्ह वातावरण ठेवलं, तुम्ही घरात जर फक्त चांगलंच बोलत राहिलात तर तशा पद्धतीनेच ती एनर्जी आपल्या घरामध्ये क्रिएट होत असते. फक्त तुम्ही घरामध्ये निगेटिव्हपणे बोलत राहिला किंवा तुमच्या घरामध्ये एखादी अशी व्यक्ती सतत निगेटिव्ह बोलत असते आणि त्या निगेटिव्ह बोलण्यामुळे आपल्या जीवनावरती देखील कुठेतरी नकारात्मक प्रभाव पडत असतो आणि तशाच गोष्टी घडू लागतात. आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. ही एनर्जी ब्रह्मांडामध्ये घुमत असते. आता तुम्ही बघाच, सर्वांची एनर्जी घुमत असते. मग परमात्म्याला किंवा युनिवर्सला कसे कळणार की तुमची एनर्जी कोणती आहे? कारण सगळ्यांची एनर्जी वेगवेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीची एनर्जी वेगळी आहे. आता तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे, तुम्हाला एखादा संदेश पाठवायचा आहे की तुमची एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यांना कसं कळेल, युनिवर्सला कसं कळेल की हीच तुमची एनर्जी आहे? तर आपल्याला यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला युनिवर्सपर्यंत अशा पद्धतीने संदेश पाठवायचा आहे की आपली एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि हे लक्षात ठेवायचं आहे की फक्त आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीलाच पाठवायचं आहे. निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार आपल्या मनात येऊन द्यायचे नाहीत. निगेटिव्ह पद्धतीचे विचार, निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला अजिबात पाठवायची नाही आहे. नाहीतर पॉझिटिव्ह रिझल्टऐवजी निगेटिव्ह रिझल्ट मिळतात. जर तुम्ही असे कराल तर युनिवर्सला कळेल ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला नक्की काय हवं आहे आणि ती वस्तू तुमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होते. काही लोकांचे नशीब खूप चांगले असते बघा, ज्यांची एका दिवसात ही इच्छा पूर्ण होते. कधी इच्छा पूर्ण होण्यासाठी 2-3 दिवस पण लागतात. परंतु सर्व करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर घाबरण्यासारखं काही नाही आहे. तुमचा विश्वास पूर्णपणे पाहिजे. जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, तुम्ही मंत्राचा जप करून सोडून देता, बरोबर? ज्यावेळेस तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळेस तुम्ही सगळं काही करण्याचं सोडून देता, मंत्र जप सोडून देता आणि तुम्ही उलट अजून निगेटिव्ह विचार करू लागता की इतकं करून देखील काही होत नाही, मग करायचं कशाला, नाही केलेलं बरं, असा विचार तुम्ही करू लागता.
बघा, ही खूप मोठी आपल्या सगळ्यांची कमजोरी आहे आणि सगळ्यात मोठी घोडचूक म्हटलं तर हीच आहे. जर तुम्ही ही असं करत असाल तर तुम्हाला अजिबात असं करायचं नाही आहे. तुम्हाला लगातार नित्य नियमाने सातत्य ठेवायचं आहे आणि आपल्याला रोज हा प्रयोग करायचा आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून. म्हणजे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा किंवा मी तुम्हाला जे 3 शब्द सांगणार आहे त्या शब्दांचा जप करत राहायचा आहे. याला मध्येच सोडायचं नाही आहे, तुम्हाला अजिबात सोडायचं नाही आहे. नित्य नियमाने सातत्य ठेवायचं आहे. नक्कीच 30 दिवसाच्या आत तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. फक्त सातत्य हवे आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जीज तुम्हाला सोडायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. सगळ्यात अगोदर ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्त हा 3:30 वाजल्यापासून सुरू होतो 4:30पर्यंत. 3:30, 4, 4:30पर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा हा संदेश युनिवर्सपर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल हे तुम्हाला बघायचं आहे, बरोबर. ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंतचा मधला काळ असतो. म्हणजेच तुम्ही 4:30पर्यंत 4:30 ते 5पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस आपल्या वातावरणातील सर्व पॉझिटिव्ह गोष्टी ॲक्टिव्ह असतात. ज्यावेळेस सगळेजण झोपलेले असतात, ज्यावेळेस सगळ्या गोष्टी म्हणजे सगळेजण झोपलेले असतात, गाढ झोपेत असतात, त्यावेळेस ही पॉझिटिव्ह एनर्जी ॲक्टिव्ह असते बरं का. त्यामुळे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती अशा काही गोष्टी करायच्या असतात. यावेळी तुम्हीही काहीही मागाल ते लवकरात लवकर पूर्ण होते. केलेली प्रार्थना देखील लवकरात लवकर युनिवर्सपर्यंत पोहोचते. म्हणून आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून ही सेवा करायची आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे. आता जप कोणता करावा, तर तुम्ही कोणत्या देवी देवतांना मानता. बघा, आता तुम्ही भगवान विष्णूंना मानत असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. स्वामींना मानत असाल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता. किंवा भगवान शंकरांना मानत असाल तर त्यांचा जो मंत्र आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तुम्ही कोणत्याही देवी देवतांना मानत असाल त्या देवी देवतांचा, तुमच्या इष्ट देवतांचा तुम्ही जप करू शकता, त्यांचं ध्यान करू शकता, त्यांना स्मरण करू शकता, त्यांची मूर्ती तुमच्या डोळ्यापर्यंत आणू शकता. अशा पद्धतीने पहिल्यांदा तुम्हाला जप करायचा आहे. जप कमीत कमी 108 वेळा म्हणजे 1 माळ करायचा आहे तुम्हाला. जप झाल्यानंतर सगळं काही बघा, जप झाल्यानंतर तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे. बघा, भगवान विष्णूंचा जर तुम्ही जप करत असाल ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता, नाही तर ऐकू पण शकता. तुम्हाला नाही सकाळी हे करायचं तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. यावेळेस काय करायचं आहे, पॉझिटिव्ह एनर्जीज तुमच्या मनात संचार करेल याचाच विचार करायचा आहे. आपलं मन विचलित होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला मी जे 3 शब्द सांगणार आहे ते तुम्हाला बोलायचं आहे. हे 3 शब्द अशा प्रकारे आहेत बघा. फक्त तुम्हाला एवढंच बोलायचं आहे की मी खूप भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे किंवा मी खूप भाग्यशाली आहे. कमीत कमी तुम्हाला 21 वेळा बोलायचं आहे. म्हणजे मी खूप भाग्यशाली आहे, माझ्या जीवनात जे काही चाललं आहे ते सगळं चांगलं चाललेलं आहे. किंवा आय एम व्हेरी लकी, एवढंच तुम्हाला बोलायचं आहे. मी खूप भाग्यशाली आहे किंवा इंग्लिशमध्ये बोला तुम्ही की आय एम व्हेरी लकी असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि हा मंत्र फक्त तुम्हाला 21 वेळा बोलायचा आहे. एवढं बोला तुम्ही. तुम्हाला जे हवं आहे, तुमच्या माइंडमध्ये जे काही सुरू आहे, तुमच्या माइंडमध्ये जी काही स्वप्न रंगलेली आहेत ती स्वतः तुमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होतात. मंत्र ऐकल्यानंतर किंवा जप केल्यानंतर कमीत कमी 21 वेळा हे 3 शब्द तुम्हाला बोलायचे आहेत. पण श्रद्धेने विश्वासाने बोलायचे आहेत. जर तुम्ही पूर्ण विश्वासाने करत नसाल किंवा त्यावेळेस तुमच्या मनात दुसरं काहीतरी असेल तर तुमची इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे त्या सेवेवरती विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्हाला पूर्ण तुमची जी काही शक्ती आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती संपूर्णपणे झोकून द्यायची आहे. बघा, अशा वेळेस वेळ लागला तर पूर्ण विश्वासाने बोला की मी भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे. एकदा जर युनिवर्सपर्यंत आपला हा मेसेज पोचला की विश्वास ठेवा, नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. पण हळूहळू प्रत्येक गोष्ट मिळायला थोडासा वेळ लागतो. तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. त्याच पद्धतीने हळूहळू आपल्या सगळ्या सेवा किंवा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. चला तर मग आजसाठी एवढंच. नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा किंवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. श्री स्वामी समर्थ.